वसई फाट्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना पैसे वाटप करत असल्याचा प्रकार उघडकीस आणला। संशयास्पद हालचाली लक्षात येताच कार्यकर्त्यांनी संबंधितांना अडवून चौकशी केली असता मतदारांना पैसे दिले जात असल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली। काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संबंधितांकडील रोख रक्कम जप्त करत एका इसमाला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असून पैसे कोणाच्या वतीने आणि कोणत्या उद्देशाने वाटप केले जात होते याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार वाढत असल्याने या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त होत असून पुढील कारवाई पोलीस तपासानंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। हा लोकशाहीचा कुठेतरी घात होत चाललेला आहे। सत्ताधारी आहेत, जे राज्य सरकारवरती आहेत सत्ताधारी, त्यांना कुठेतरी आपण वसई विरारमध्ये हरतो की काय अशी भीती व्हायला लागलेली आहे आणि ते पूर्णतः लोक कन्व्हिन्स होत नाही, लोक नाराज आहेत। मग लोकांना आपण कुठे जाणार, कुठले मुद्दे घेऊन जाणार? मग त्यांच्याकडे फक्त एक मनी पॉवर, मनीबाई म्हणून आहेत त्यांची, त्यांना ते घेऊन जायचा प्रयत्न करतात आहेत। काल आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे एक दोन BJPचे कार्यकर्ते होते, पिशवी सकट होते, त्यांना पकडून दिलं। त्याच्यामध्ये रोख 10,09,000 रुपये, म्हणजे 9,500, 8,000, 10,000 असे पाऊच बनवले होते नावासहित, की या व्यक्तीला द्यायचे, त्या व्यक्तीला द्यायचे, असे सर्व केलेले होते। कालही पकडले गेले, त्याच्यामध्ये 2 लाख रुपयाचे कॅश होते, तेही पाऊच होते। तर भाजपचंच नाव येते त्याच्यामध्ये, कारण भाजपच्या पिशव्या त्यांच्याकडे आहेत, भाजपच्या फाईल आहेत त्यांच्यामध्ये। मग भाजपच एवढं का करते मला कळत नाही आहे। तुम्ही सर कामं केली आहेत, सगळ्या गोष्टी केल्या आहेत, मग तुम्ही ती कामं घेऊन जा ना लोकांपर्यंत। सरकारने याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे, कारण ही लोकशाही आहे, लोकशाही मार्गानेच तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजे। हार जीत ही सगळ्यांकडे होतच असते, परंतु दबाव तंत्र वापरून पैशाचा आमिष दाखवून तुम्ही जर करत असेल तर ह्याचा आम्ही निषेध करतोय। आणि मग ह्यापुढे लोकांचाही, मतदारांचाही जे लोकशाहीच्या मार्गाने जी निवडणूक झाली त्याच्यावरती विश्वास राहणार नाही।